मी माझ्या बाळाला ही जेवण्यासाठी चेअर घेतली आहे. किती छान आहे ना, आणि तिला पेपा पिग आवडतो म्हणून पेपा पिगचीच घेतली आहे. आणि त्यानंतर तिला मी नाचणीचं सत्व सकाळी नाश्त्याला बनवलं होतं. आता आपण बघूया ते तिला त्या चेअरवर बसून खायला आवडतं आहे का. आता तिला चेअरवरती बसवलं आहे. आता बघू ती खाते आहे का. तिचं चेअरपेक्षा जास्त खाण्याकडेच लक्ष आहे. पेपा पिग आहे हे ती विसरूनच गेली होती. आणि नंतर ह्या चेअरची अशी काय वाट लावून मॅडम झोपी गेल्यात. झोप तर शांत लागली होती. आता उठल्यावर बघा लगेच वॉकर मी जास्त तिला देत नाही, कारण डॉक्टर सजेस्ट करतात की जास्त वॉकर लहान बाळांना देऊ नये. पण दिवसातून 5 ते 10 मिनटं मी थोडंसं मज्जा म्हणून तिला वॉकर देते खेळायला. आणि त्यामध्ये बघा आता ती घाबरते आहे तरी पण त्यातून बाहेर निघणार नाही. आता ती तिच्या पप्पांची वाट बघते. आता पुढे येताना बघा कशी घाबरेल. आणि हे असं तोंड बघून तर आपल्याला पण भीती वाटते, पण काय करणार, त्यांना मज्जा येते, आपण पण शांत बसून राहायचं. आता आमचे पप्पा आलेत त्यामुळे आम्ही खूप खुश होऊन फटाफट गाडी चालवते आणि घाबरलो. आणि रात्रीचं जेवण बनवलं होतं ते सुद्धा तिला त्या चेअरवरती बसूनच खायला दिलं. नंतर पप्पांसोबत थोडंसं फोनवरती बोलून थोडी मज्जा करून परत आम्ही जेवताना पण आमच्या ताटात पण तिला यायचंच असतं. आणि मग त्यामुळे आम्ही तिला काकडी दिली हातामध्ये, जेणेकरून ती शांत बसेल. आणि ती शांत बसल्याशिवाय आम्हाला काही जेवण जेवू देत नाही.